माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपेगावचे कुलकर्णी, पण काय त्या भूमीने वेळ लावला, आळंदीच्या भूमीने. आपेगावचे कुलकर्णी त्या मातीच्या ओढीने, जरी माझे विचार प्रांतवादी वाटत असतील, संकुचित वाटत असतील, पण वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही. त्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या मातीच्या ओढीने आपेगावचे कुलकर्णी आळंदीला आले आणि सातारच्या जावळीचे मोरे देहूला आले. ज्ञानोबाराय पाया झाले, तुकोबाराय कळस झाले. मागे 7-8 महिन्यापूर्वी आमच्याकडे अवकाळी झाली, ज्या राजगुरुनगरवरून येतो चाचच्या परिसरामध्ये. एक ग्रहस्थ दगावले अचानक वीज पडून. मग वीज पडू नये याच्याकरता काय उपाययोजना असावी, याचा ज्यावेळी मी बारकाईने अभ्यास करत होतो, त्याचं वाचन करत होतो, त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एखाद्या इमारतीच्या पॅरलल बाजूला एखादी धातूची पट्टी जर अशी वरती असेल, मी फक्त सहज धावतं वर्णन करतो, फार त्याचा विस्तार करत नाही, आपण माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, आणि त्यापासून एक तार, एक वायर, एक विद्युत वाहक वायर जर खाली जमिनीपर्यंत गेली, पायापर्यंत गेली, तिथपर्यंत प्रवाहित झाली, एखादी मेटलची पट्टी थोडी इमारतीच्या वरती काढायची, आपण सुज्ञ आहात, आणि त्याच्यावरती जर तो विद्युत प्रवाह आला तर तो त्या इमारतीला धक्का पोहोचू देत नाही, थेट तो प्रवाह जमिनीपर्यंत जातो. मला तेवढंच या ठिकाणी मांडायचं. ठीक आहे, त्याची बायोलॉजिकल नावं, त्याची शास्त्रीय नावं कदाचित मला माहिती नसतील, तो काही माझा प्रांत नाही, आपण मला समजून घ्याल, ते माझं अज्ञान आहे. माझा हेतू आपल्या लक्षात येईल. गेली 700-750 वर्षामध्ये इतकी वादळं आली वारकरी संप्रदायाच्या इमारतीवरती, इतक्या विजा कडाडल्या. मग शाहिस्ते खान रूपी एखादी वीज असेल, अफजल खान रूपी एखादी वीज असेल, अब्दाली सारखी एखादी वीज असेल, गजनी सारखी एखादी वीज असेल, अनेक विजा वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवरती कडाडल्या. पण ही वारकरी संप्रदायाची इमारत क्षतिग्रस्त झाली नाही, कारण त्याच्या पायाशी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भक्कमपणे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असताना त्यांची सेवा करण्याचं कार्य माझ्यासारख्या पामराकडे आलं. प्रास्ताविक थोडं लांबलचक होते, मला याचं भान आहे. का मी भाग्यवान आहोत ज्ञानोबा यांच्या नंतर जन्माला आलो? कधीतरी आम्ही ज्ञानेश्वरीची शरणागती केली पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, केव्हा तरी अमृत अनुभवाची शरणागती आम्ही केली पाहिजे. कैवल्य कणकाची या दाना जो न कडसी थोरा साना, द्रष्ट्याची या दर्शना पाढावो जो. चांगदेव 65ची शरणागती आम्ही केली पाहिजे. आमच्या जीवनातली अशी एकही समस्या नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. विज्ञानातला असा एक आविष्कार नाही ज्याची पाळंमुळं ज्ञानेश्वरीमध्ये नाही. मी फार जबाबदारीने विधान करतो. कदाचित त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल, वाद निर्माण होतील, मला माहिती नाही. युट्यूबवाल्यांना माझी विनंती आहे, मागे एकदा केव्हा तरी तुम्ही कीर्तन माझं शूट केलं होतं आणि मी त्याच्यामध्ये एक सिद्धांत मांडला होता आहाराच्या विषयी. सहज मला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली. मी सहज बोलता बोलता म्हटलं होतं की आज एवढं पेस्टिसाइड आमच्या पोटामध्ये जात आहे, आणि म्हणून कुणी छातीला हात लावायचं काही कारण नाही की मी 5वीला माळ घातली, 7वीला घातली, 12वीला घातली. कारण ग्रामीण भागामध्ये कोथिंबिरीवरती क्वार्टर फवारल्याशिवाय ती बाजारात येत नाही बहुतांशी. त्याच्यामुळे असं काही कोणी छातीला हात लावायचं कारण नाही असं मी सहज बोलून गेलो, आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं हॅशटॅग करून पहा माळकरी असं काहीतरी दाखवलं होतं. मला शेकडो मेथी उत्पादकांचे फोन आले. अहो तो म्हटले असं जर केलं तर मेथी खायची नाहीत लोक कोणी. ठीक आहे, त्यातला विनोदाचा भाग जरी वजा केला, माझा हेतू शुद्ध आहार आपण घ्यावा हा त्या पाठीमागचा हेतू होता. आज जो मला सिद्धांत मांडायचा आहे तो मी फार धाडसाने मांडतो. मी काल परवा सोशल मीडियावरती माझे मित्र होते महाराज, ते शुभेच्छा देत होते, सर्वांना सांगत होते एकादशीला आळंदीत येऊ नका. बरं आले एकादशीला तर पारणं फेडून लगेच घरी जाऊ नका.
वारकऱ्याच्या जीवनातला आनंद सोहळा आहे समाधी सोहळा. त्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने या. पण तो आनंद सोहळा आहे असं माझं व्यक्तिगत मत मांडत नाही. अर्थात ते माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्यावरती बंधनकारक नाही. ज्ञानोबाराय समाधिस्थ होणं हा आनंद सोहळा नाही. ठीक आहे, ती आठवण काढणं, ती चेतना जागृत ठेवणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. उण्यापुऱ्या 22व्या वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ झाले. 21 वर्ष 3 महिने 5 दिवस उण्यापुऱ्या 22व्या वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ झाले. हा निश्चितपणाने आनंद सोहळा नाही. कदाचित 100 वर्ष, कदाचित म्हणतोय मी, अर्थात ज्ञानोबाराय संजीवन आहेत, ते चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहेत, विभू आहेत, आश्रामर आहेत, त्यांना कोणी हलवू शकणार नाही, उठवू शकणार नाही. पण लौकिक रूपाने शरीर विग्रहाने जर ज्ञानोबाराय भूतलावरती प्रत्यक्ष रूपाने जर कार्यरत राहिले असते फक्त 100 वर्ष, तर जीवनातली अशी काही समस्या नाही ज्याचं उत्तर ज्ञानोबाराने लिहून ठेवलं नसतं, सांगितलं नसतं, प्रतिपादित केलं नसतं. पुण्यापुऱ्या 22व्या वर्षी संजीवन समाधिस्थ झाले ज्ञानोबाराय. त्यांचा भौतिक आवाका, किती मोठे ऍस्ट्रॉनॉमिस्ट आहेत, किती मोठे ऍस्ट्रोफिजिस्ट आहेत. विज्ञानातला असा एकही आविष्कार नाही की ज्याची पाळमुळं ज्ञानेश्वरीत दिसत नाही. आज ग्रॅव्हिटॉनची थ्योरी आमच्या अजून लक्षात नाही, ती सहज 14व्या अध्यायामध्ये माझ्या निदर्शनात आली. ज्यांना अमेरिकेला कळलं ना जपानला कळलं. अप्रॉक्स 3 लाख किलोमीटर पर सेकंड ट्रॅव्हल करणारा तुमचा लाईट प्रकाश, पण तो ऍटमॉस्फिअर मध्ये वातावरणामध्ये ज्यावेळी ट्रॅव्हल करतो तो वेव्ह स्वरूपामध्ये असतो, त्याच्यातून स्ट्रिंग थ्योरी आली. पण पाण्यामध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळी तो ऑप्टिकल फॉर्म मध्ये असतो. एकच गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने का भासते हे अजून विज्ञानाला कळलं नाही. ज्ञानोबा एका वाक्यामध्ये सुंदर उत्तर देत आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. कोण आहेत ज्ञानोबा रे? नुसते धोत्रावाले आहेत का? नुसते भजन करायला लावणार आहेत? नुसते हरिमुखी म्हणा असं म्हणायला लावणार आहेत? फक्त 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. उण्यापुऱ्या 22व्या वर्षी 21 वर्ष 3 महिने 5 दिवस माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ झाले. युनिफाईड फील्ड थिअरी असू द्या, हिग्स बोझॉनचा विचार असू द्या, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा विचार असू द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार असू द्या, बिग बँग एक्सप्लोजनचा विचार असू द्या. विज्ञानातला असा एक आविष्कार नाही, रामन इफेक्ट असू द्या, डॉपलर इफेक्ट असू द्या, ज्याची पाळमुळं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीत नाही. आम्ही भाग्यवान ठरलो. जगाला जे जमलं नाही ते आम्हा भारतीयांनी करून दाखवलं. ते आम्हा भारतीयांना जमलं. चांद्रयान 3च्या निमित्ताने आम्ही साऊथ पोलला लँडिंग केलं, सॉफ्ट लँडिंग केलं. पण चांद्रयान 3 साऊथ पोलला लँडिंग करत असताना ज्या AI टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही केला, त्या AI टेक्नॉलॉजीचं दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये होतं. का मधुवणी ध्रुव असे केले, कपोल शंख शिवतले, ते वेदाचे मती ठेले ऐसा लागला बोलो. ते AI टेक्नॉलॉजी नाही तर काय आहे? आज संपूर्ण जग ज्याला घाबरलंय डीप फेक टेक्नॉलॉजी, अहो त्याचं इत्थंभूत वर्णन ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये केलं. आज तुमचं म्हातारपण रिवाइज करता येईल का? महाभारतामध्ये पूर्वयातीची गोष्ट वाचा. ज्या एन्झाईमचं स्रवणं बंद झालं, शरीरामध्ये ज्या पेशींची निर्मिती थांबली, त्या सेल्स, ते हॉर्मोन्स पुन्हा निर्माण करता येतील का? याच्या विचाराधीन मेडिकल सायन्स आहे. म्हातारपण तुम्हाला पुन्हा रिवाइज करता येईल का? 100 पुन्हा तुम्हाला 12 वर्षाचा होता येईल का? याच्या निर्माणाधीन मेडिकल सायन्स आहे. ज्ञानोबाराय 6व्या अध्यायातील 259 क्रमांकाची ओवी घरी जाऊन वाचा, त्याच्यामध्ये सर्व थ्योरी ज्ञानोबारांनी मांडली. कोण आहेत ज्ञानोबाराय? नुसते भजन करणार आहेत, नुसते टाळ वाजवा करू नये असं नाही. पण ज्ञानोबारायांकडे पाहण्याचा तुमचा माझा जो पूर्वग्रह आहे तो अत्यंत दूषित आहे. तो जरा आम्हाला थोडा सुधारावा लागेल. आणि म्हणून मी जबाबदारीने विधान केलं की अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ होणं ही समाजाच्या दृष्टीने आनंदाची बाब नाही, समाजाच्या दृष्टीने फार मोठा तोटा आहे. कदाचित अजून 22 वर्ष ज्ञानोबारायांना मिळाली असती तर आम्ही हजारो वर्ष जगाच्या पुढे गेलो असतो. हजारो वर्ष. ज्या परिसरातून आपल्यातली बहुतेक मंडळी इथे उपस्थित आहेत, उत्तर पुणे जिल्ह्यातल्या, मी अभंग सेवेकरता काय निवडलं आहे?
अभंगामध्ये प्रवेश कसा करायचा, उपक्रम काय असावा, उपसंहार कसा असावा, शंका समाधान कसं असावं, या सगळ्या प्रक्रियांची मला जाण आहे. आजचा दिनविशेष थोडा वेगळा आहे, आपण मला समजून घ्या. त्याच्यामुळे पहिल्या चरणात काय झालं, दुसऱ्या चरणात काय झालं, याच काही फार यायचं नाही. प्रामाण्य म्हणण्याचं एक देखील स्वातंत्र्य मी आपल्याला दिलेलं आहे. माझा जास्तीचा कल आपल्याकडे संवाद करण्याशी राहील. विठ्ठल विठ्ठल मी सातत्याने अलीकडच्या काळामध्ये एका गोष्टीची स्पृहा करत आलो, चिकित्सा करत आलो. अर्थात ते माझं व्यक्तिगत मत आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय पैठणला गेले. का जावं लागलं आपल्याला माहितीये. शुद्धीपत्राकरता जावं लागलं. ज्या AI टेक्नॉलॉजीचा मी यापूर्वीच्या काळामध्ये उच्चार केला, रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवणं AI टेक्नॉलॉजीच आहे. 4 मित्र बसलेले आहेत. एकाचा डाटा संपला, त्याने शेजारच्याला सांगितलं, देतो का मला हॉटस्पॉट. आता 10-20 वर्षापूर्वी आम्हाला कळालं नसतं एवढ्या सहजतेने. त्याने नियर बाय शेअर असं काहीतरी चालू केलं, हॉटस्पॉट दिला, याचा डाटा पुन्हा सुरू झाला. म्हणजे आता प्रत्यक्षामध्ये आलं ते 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी केलं. हॉटस्पॉट दिला, कोणाला दिला, रेड्याला दिला. रेड्या मुखी वेदवत विला तुझ्या सहनीला शांती रूपे प्रगटला माझा. रेड्या मुखी वेदवत विला तुझ्या सहनीला शांती रूपे प्रगटला रेड्यामुखी वेद वदविला. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपादस भूमी विश्वतो वृत्तवात्य तिष्ठत दशांगुलम. ऋग्वेदाचं पुरुष सूक्त आहे, जो रेडा बोलत होता. आणि या पुरुष सूक्तामध्ये 16 श्लोक आहेत. हिंदुस्थान मधल्या बऱ्याच विद्वानांचं असं मत आहे की विठ्ठली वैदिक देवता नाही. असं जर काहींचं म्हणणं असेल की ना वेदामध्ये, ना पुराणामध्ये, ना उपनिषदामध्ये, ना प्रस्थानत्रयीमध्ये, ना सार भाष्य, शंकर भाष्य, प्रस्थानत्रयी, मी त्याचा फार अभ्यास केला नाही, पण योगायोगाने माझ्या मुलाने फार केलाय. तो आता उपस्थित आहे. वय वर्ष त्याचं 12 आहे. आत्मश्लाघ्यता नाही, पण त्याने अद्वैत सिद्धीवर फार अभ्यास केला, प्रस्थानत्रयीवरती फार अभ्यास केला. तो जगातल्या 13 भाषा शिकतोय, जर्मन, इंग्लिश, लॅटिन, स्पॅनिश. बाळक्रीडा पाठ आहे, तुकोबारांचे नाट पाठ आहेत. कधीतरी मी आमच्या लेकरा बाळांना शिकवलं पाहिजे, आमची धर्मसंस्कृती शिकवली पाहिजे. ठीक आहे, कीर्तन झाल्यानंतर एखाद दुसरा श्लोक म्हणूनही दाखवेल तो. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवतायत, ऋग्वेदाचं पुरुष सूक्त, त्याच्यामध्ये 16 श्लोक आहेत. आणि त्या 16 श्लोकामध्ये एवढं विज्ञान ठासून ठासून भरलेलं आहे. ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये मल्टिवर्सचा विचार आहे, मल्टी प्लॅनेटचा विचार आहे, टाइम पॅराडॉक्सचा विचार आहे, युनिफाईड फील्ड थेअरीचा विचार आहे. त्या 16 श्लोकामध्ये जो पहिला श्लोक आहे, जो मी ज्याचं वाचन केलं, उच्चारण केलं, त्याच्यामध्ये लाक्षणिक विठ्ठल या देवतेचा उल्लेख आहे. विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. आता 3 शिरे 6 हात असं म्हटलं की भगवान दत्तात्रय आमच्या समोर येतात. भस्मवटी रुंड माळा असं म्हटलं की भगवान महादेव आमच्या समोर येतात. तसं ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद असं भूमी विश्वतो वृत्वा, हे कोणाचं वर्णन आहे, हे पांडुरंगाचं वर्णन आहे. बरं, प्रत्यक्ष नाव आहे विश्वतो वृत्वा, याच्यामध्ये वी आहे. आत्यतिष्ठत याच्यामध्ये ट ला ट आहे, आणि दशांगुलम याच्यामध्ये ल आहे. त्याच्यामुळे विठ्ठली वैदिक देवता नाही असं जर या हिंदुस्थान मधल्या कोणत्या विद्वानाचं म्हणणं असेल तर त्याच्याकरता दिलेलं उत्तर आहे विठ्ठल विठ्ठल. माझा एक साधा सरळ प्रश्न असा आहे आपल्याला, आणि मला उत्तराची अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय गेले पैठणला, ज्ञानोबारांनी यायचा आळंदीला. ज्ञानोबाराय कसे आले पाहिजे?
मला उत्तराची अपेक्षा आहे, चुकलं तर चुकू द्या, मी काही वेगळ्या ग्रहावरून आलो नाही. ज्ञानोबाराय कसे आले पाहिजेत? आपण पैठणला गेला असाल, औरंगाबादच्या परिसरातून ज्ञानोबारायांना आळंदीला यायचंय. कसे आले पाहिजेत ज्ञानोबाराय? नगरला आले पाहिजेत, शिरूरला आले पाहिजेत, शिक्रापूरला आले पाहिजे, चाकणला आले पाहिजे आणि मग ज्ञानोबाराय आळंदीला गेले पाहिजे. थोडक्यात ज्ञानोबाराय नगर पुणे हायवे आत्ताचा, त्या हायवेने ज्ञानोबाराय आळंदीला आले पाहिजे. कसे आले ज्ञानोबाराय? नगर कल्याणने आले, आवटी साहेब राजुरीवरून आले. काय कारण आहे? काय संबंध आहे? या परिसरातून ज्ञानोबाराय आले, तो परिसर किती पुण्यवान आहे. ज्ञानोबारायांनी हा उलट पालट प्रवास का केला? ज्ञानोबाराय गेलेत पैठणला आणि पैठणवरून ज्ञानोबारायांनी यायचं आळंदीला. अर्थात मी पुन्हा सांगतोय, माझं व्यक्तिगत संशोधन आहे, व्यक्तिगत मत आहे, ते आपल्यावरती बंधनकारक नाही. पटलं तर घ्या, बंधनकारक नाही, ते माझं व्यक्तिगत मत आहे. आणि 10 वाजेपर्यंत माझी मतं मांडण्याचा मला अधिकार आहे. ती मतं आपल्यावरती बंधनकारक नाही, पण माझं मत मी आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबाराय गेलेत पैठणला, नगर पुणे हायवेने यायचं सोडलं, ज्ञानोबाराय नगर कल्याणने. ठराविक नावं घेतो मी ठळक. राजुरीला आले, राजुरीहून ज्ञानोबाराय आळ्याला आले. आळे गावामध्ये रेड्याच्या मस्तकावरती ज्ञानोबारायांनी पुन्हा हात ठेवला. वेदमंत्र वेदघोष बंद झाला. तिथे त्याने प्राणाची आहुती दिली रेड्याने. आळ्यावरून ज्ञानोबाराने यायचं आळंदीला. कसे आले पाहिजेत? रामेश्वर महाराज, बेल्हा राजुरी लोणी धामणी पाबळ आळंदी, सरळ सरळ रोड आहे. बेल्हा राजुरीच्या मधून ज्ञानोबाराय आळ्यावरून कुठे गेले पाहिजेत? बेल्हा राजुरी शिंगवे पारगाव लोणी धामणी पाबळ आळंदी असा सरळ मार्ग ज्ञानोबारायांनी सोडला. ज्ञानोबाराय जुन्नरवरून आंबेगावच्या पश्चिमेला गेले, घोडेगाव जवळ गेले. घोड नदीच्या तीरावरती चास नारोडीला बारवे साहेब ज्ञानोबारायांनी घातला 10वा रेड्याचा. कुठं पैठण, कुठं आळे, कुठे चास नारोडी, काही संबंध तरी आहे का? पण ज्ञानोबाराय फिरले ना. आता ज्ञानोबारायांनी रेड्याचा 10वा घातला चास नारोडीला, आंबेगाव मध्ये घोडेगाव जवळ. ज्ञानोबारायांना आळंदीला जायचं. गोपाळ महाराज कसे गेले पाहिजेत? आंबेगाव मधली चास नारोडी, घोडेगाव, कोटमदरा, सातगाव पठार, कुरवंडी, विनोद महाराजांच्या घराला वळसा मारून कुदळेवाडी, गटेवाडी, चास कमान, चांडवली, शिरवली, काळूस, रासे, भोसे, वडगाव, घेनंद, आळंदी. सगळ्यांनाच ही गावं लक्षात येतील असं नाही, पण ज्ञानोबाराय असे सरळ आले पाहिजे होते. ज्ञानोबा एकतर काही कारण नसताना आंबेगावच्या पश्चिमेला गेले आणि ज्ञानोबाराय आंबेगावच्या पश्चिमेवरून पुन्हा आंबेगावच्या पूर्वेला आले, धामणी खिंडीत आले, आपल्या गावाजवळ आले. काय संबंध आहे? कुठे पैठण, कुठे आळे, कुठे घोडेगाव, कुठे धामणी खिंड, जारकरवाडी, निरगुडसर फाटा. बरं आले धामणी खिंडीत, हरकत नाही. धामणी खिंडीतून 9 किलोमीटर पावळ आहे. धामणी खिंडीतून निघाले असते, गायकवाड साहेबांच्या घरापुढूनच आले असते, लोणी मार्गे पाबळला गेले असते. 9 किलोमीटर पाबळ आहे, तिथून जवळ आळंदी आहे. ज्ञानोबारायांनी पुन्हा असं जायचं सोडलं आणि उलटेच निघाले. धामणी खिंडीतून ज्ञानोबाराय कणेसर मार्गे पुन्हा चाकणला आले. काही मेळ बसत नाही. कुठे पैठण, कुठे आळे, कुठे राजुरी, कुठे कळम, कुठे चास नारोडी, कुठे धामणी खिंड, कुठे कणेसर, कुठे चाकण, काही ताळमेळ बसत नाही. बरं ही चूक आपल्या सारख्याकडून झाली तर ठीक आहे, ज्ञानोबारायांकडून व्हावी? आज दिनविशेष आहे म्हणून तीच चर्चा मी या निमित्ताने करतोय. चाकण जवळ वाकी गावामध्ये रेड्याच्या मालकाने प्राण सोडला, ज्याचं नाव आहे गावबा कोळी किंवा गैबीराय, ज्याचा 10वा ज्ञानोबारायांनी घातला आळंदीला. माझं पुढचं विधान नीट ऐका जबाबदारीने. ज्या रेडियस मध्ये ज्ञानोबाराय फिरले, कारण नसताना फिरले, आज त्याच रेडियस मध्ये JMRTचा प्रोजेक्ट आहे. ज्या रेडियस मध्ये ज्ञानोबाराय फिरले त्याच परिघामध्ये JMRTचा प्रोजेक्ट आहे. आणि JMRTची पहिली दुर्बीण आहे उत्तरेतली, ती राजुरीला आहे. दक्षिणेतली जी दुर्बीण आहे शेवटची, ती जिथे ज्ञानोबाराय थांबले, जारकरवाडी, धामणी खिंड, त्या फाट्यावरती दुर्बीण आहे. एक आर्वीला आहे. चांद्रयान 3चे आम्ही साक्षीदार आहोत. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती.
की आम्हाला तीर्थाटनाला जायचंय, पर्यटनाला जायचंय, आम्ही एखादी इनोवा गाडी भाड्याने घेतली तर 22 रुपये भाडं आहे पर किलोमीटर. आम्ही एखादी क्रुझर गाडी भाड्याने घेतली तीर्थाटनाला पर्यटनाला तर 18 रुपये किलोमीटर भाडं आहे. पृथ्वीचं आणि चंद्राचं अंतर आहे 3,84,400 किलोमीटर आणि चांद्रयान 3चा खर्च आहे 615 करोड रुपये. 615 करोड डिवाइड बाय 3,84,400 पर किलोमीटर खर्च आला 15 रुपये. क्रुझर 18च्या खाली मिळत नाही. आम्ही 15 रुपयांनी चंद्रावर गेलो. पण त्या चांद्रयान 3चा जो ऑब्झर्व्हर आहे आमच्यापर्यंत ते लँडिंग कसं पोहोचलं? 14 जुलैला मोहीम सुरू झाली, 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग झालं. त्याचा ऑब्झर्व्हर आहे GMRT. आमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट दिसला सगळा, त्याला कारण आहे GMRT. हा जो वायफाय आम्हाला मिळाला त्याला कारण आहे GMRT. इथे लो व्हायलन्स आहे, जर मी चुकत नसेल तर विषुववृत्ताचा सेंटर पॉइंट आहे. तिथून जो स्काय दिसतो तो आशिया खंडातून कुठंच दिसत नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे, आज ज्ञानोबारांचा समाधी संजीवन सोहळा आहे, तो दिनविशेष आहे म्हणून हा मुद्दा मी जरा ओढून ताडून आपल्यासमोर मांडतोय. नाहीतर कीर्तन कशा पद्धतीने करायचं त्याचं मला भान आहे. मला फार प्रमाणं म्हणता येतील, सासूजावयाच्या गोष्टी सांगता येतील. बरं 2023ला धोंड्याचा महिना झाला, तुम्ही म्हणाल जावई सासूरवाडीला गेला नाही, सासूनी बासुंदी केली नाही, तिचा शिंबूड त्याच्यात पडला नाही. या गप्पा गोष्टी मारायला काही शानपण लागत नाही. मला वेळ काढूपणा करता येईल, आपल्याला हसवता येईल, फसवता येईल, भावनिक करता येईल, पण जो मुद्दा मी मांडतोय तो अत्यंत ऑथेंटिक आणि अभ्यासपूर्वक आहे. विठाला 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 विठाला